नमस्कार मित्रांनो, आज आपण संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना याविषयी महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर 30 मे पूर्वी हे कागदपत्र जमा केले नाही तर तुमचे अनुदान अडकणार आहे, तुमचे अनुदान बंदही होऊ शकते। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला योग्य ती प्रोसेस करावी लागणार आहे। आपल्याला माहिती आहे की सरकार गरीब लोकांसाठी अनेक योजना राबवत आहे, त्या खूप फायद्याच्या आहेत। त्यापैकी एक म्हणजे संजय गांधी निराधार योजना। ही योजना सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची योजना आहे। या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन 65 वर्षाखाली निराधार पुरुष व महिला, अंध, अपंग, अनाथ मुले, आजारग्रस्त व्यक्ती, घटस्फोटित स्त्रिया, परित्यक्त्या स्त्रिया, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या स्त्रिया यांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य केले जाते, जेणेकरून ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण या योजनेच्या सविस्तर माहिती आपल्याला माहिती आहेच। तर तसेच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, जी 65 वर्षावरील जे निराधार व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारमार्फत राबवली जाते। मग या योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आली आहे। मग जर आपल्याला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर जी काही कागदपत्रे आहेत ती लवकरात लवकर जमा करावी लागणार आहे। तर मग ती कोणती कागदपत्रे आहेत त्याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेची रक्कम ही आता डीबीटी मार्फत या ठिकाणी अकाउंटवर जमा केली जाणार आहे। ज्याप्रमाणे PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डीबीटी मार्फत मिळतात, त्याचप्रमाणे या ठिकाणी आता या निराधार अनुदान योजनेचे पैसेही हे डीबीटी मार्फत मिळणार आहे, असा शासनाने GR ही काढलेला आहे। तर मग मित्रांनो, या डीबीटी मार्फत लोकांच्या अकाउंटवर जमा होणार आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक डीबीटी पोर्टलही विकसित केलेले आहे। तर मग या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती पेन्शन योजना लागू असलेल्या जनतेला हे पैसे आता डीबीटी मार्फत आधार लिंक बँक पासबुकवर मिळणार आहेत। त्यासाठी या लोकांना आपले स्वतःचे आधार कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे, तसेच आधार कार्डला मोबाईल नंबर सुद्धा लिंक करावा लागणार आहे। हे काम केल्यानंतर आपल्याला ही सर्व कागदपत्र घेऊन ती जमा करायची आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की या आधी शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून जी महिन्याकाठी 1,500 रुपये मानधन दिले जाते, ते मानधन आता तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जात होती। मात्र आता ते थेट डीबीटी मार्फत निराधार अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे। मग संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभांसाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थी यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता। मग तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केला जात होता। मग या प्रक्रियेस विलंब होत होता। त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत होते। मात्र आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटी मार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची कसरतही थांबणार आहे। त्यासाठी या दोन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक तसेच बँकेचे पासबुक जे आधार कार्ड लिंक आहे असे संकलित करण्याची प्रक्रिया आता या विभागाकडून सुरू करण्यात आलेली आहे। यासाठी गाव स्तरावर तलाठ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन संबंधितांना कळवले आहे। तर या सूचना सर्व राज्यभर सर्व तालुक्यांनी त्यांच्या तलाठ्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी हे कागदपत्र गोळा करण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक रक्कम म्हणजेच 1,500 रुपये मानधन दिले जाते, ते आता डीबीटी मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात दिले जाणार आहे। मग यासाठी ह्यात असलेले प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि मोबाईल नंबर, आधार ज्या बँकेला लिंक असेल त्या बँकेत आता पैसे आपले जाणार आहे।
तर मित्रांनो, हे पैसे आपल्याला मिळण्यासाठी 30 मे पर्यंत मुदत दिलेली आहे। मग 30 मे पर्यंत हे कागदपत्र जर आपण जमा केले नाही तर आपले अनुदान अडकणार आहे। 30 मे नंतर हे अनुदान आता खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे। म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक तालुक्यातून ही कागदपत्रे गोळा करण्याची प्रोसेस चालू झालेली आहे। त्यामुळे मित्रांनो, 30 मे नंतर आपल्याला हे अनुदान दिले जाईल, त्याच्या आधीच आपण ही कामे पूर्ण करून घ्यायची आहे। तर संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना येत्या 30 मे पर्यंत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक तलाठी यांच्याकडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे। या मुदतीत आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आणि बँकेचे पासबुकही जे आधार कार्ड लिंक आहे ते या ठिकाणी तलाठ्यांकडे देऊन आपल्या अनुदानाची रक्कम आपल्याला मिळेल यासाठी ही प्रोसेस करावी लागणार आहे। मग जर आपण ही कागदपत्रे तलाठ्यांकडे दिली नाही तर या अनुदानापासून आपण वंचित राहू शकतो। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला ही प्रोसेस करणे गरजेचे आहे। त्यामुळे आपण लवकरात लवकर ही कागदपत्रे या ठिकाणी जमा करावीत, म्हणजे आपण या अनुदानापासून वंचित राहणार नाही। तसेच आपले शेजारी किंवा आपल्या घरातील कोणी निराधार व्यक्ती असेल, तसेच नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा किंवा त्यांना माहिती द्या की आपल्या गावातील तलाठी यांच्याकडे संपर्क करा आणि जी कागदपत्रे आहे, महत्त्वाची 3 कागदपत्रे आहे, बँकेचे पासबुक, आधार कार्ड लिंक असलेले आधार कार्ड आणि आधार कार्ड लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायची आहे। तेव्हा ही DBTची प्रोसेस पूर्ण होऊन या ठिकाणी या निराधार व्यक्तींना या ठिकाणी हे अनुदान त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे मित्रांनो, 30 मे पर्यंत हे कागदपत्रे जमा करा, नाहीतर आपण याच्यापासून अनुदानापासून वंचित राहू शकतो। तरी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तरी मित्रांनो, या योजनेच्या संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमचा जिल्हा त्यासमोर टाका, म्हणजे आम्हाला त्या जिल्ह्यातील प्रोसेस काय आहे ते सांगता येईल। म्हणजे त्या तालुक्यात किंवा त्या जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। त्या काही ठिकाणी 15 जून ही या ठिकाणी तारीख दिलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आपला जिल्हा टाकला तर आम्हाला आपल्या संदर्भात आपल्या अनुदानाविषयी माहिती द्यायला सोपे होईल। तरी आपले हे अनुदान आता लवकरात लवकर जमा होणार आहे, तरी आपण या ठिकाणी ही सर्व गोष्टींची अपडेट करावी। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।